तुम्हाला विश्वासही बसणार नाही की आज आपण ही रेडी प्रीमिक्स पासून गुलाबजामुन बनवलेले आहेत। अगदी परफेक्ट असे मावा गुलाबजामुन सारखेच लागतात आणि करायला अगदी सोपे आहेत। फक्त काही टिप्स फॉलो केल्या की मग परफेक्ट असे गुलाबजामुन तयार होतात, मस्त जाळीदार आणि रसरशीत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता। त्या अगोदर तुम्ही इथे बघू शकता गुलाबजामुन किती मस्त रसरशीत असे झालेले आहेत। तुम्हालाही अशाच पद्धतीने गुलाबजामुन करायचे असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा। आता इथे मी पाव किलोचे 2 पॅकेट घेतलेले आहेत। तुम्ही कुठल्याही कंपनीचे पॅकेट घेतलात आणि कितीही वजनाने घेतलात तरी आपल्याला घरच्या एका वाटीच्या मदतीने किंवा डब्याच्या मदतीने मोजून घ्यायचे। एक पॅकेट मी एका वाटीने मोजून घेतलेला आहे, म्हणजे एक मोठी वाटी होती त्यामध्ये पूर्णच पॅकेट यामध्ये बसवून घेतलेले आणि ते थोडंसं हलक्या हाताने आपल्याला दाबून घ्यायचे। आता दुसरेही पॅकेट अशाच पद्धतीने मोजून मी घेते आणि अशा पद्धतीने मोजल्यामुळे आपल्याला दूध किती घालायचं त्याचं प्रमाण समजतं, कारण वजनी दूध आपल्याला घरामध्ये मोजता येत नाही। 2 पॅकेट प्रीमिक्ससाठी आपण इथे 1 वाटी दूध वापरणार आहोत, म्हणजे जे प्रीमिक्स घेतलेलं होतं ते वाटीने 2 वाटी मोजून होतं, त्यामुळे 1 वाटी दूध वापरणार आहोत। थोडक्यात म्हटलं तर जेवढं प्रीमिक्स आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला दूध घ्यायचे। आता दूध आपल्याला थोडं थोडं टाकून हे पीठ मळून घ्यायचे आणि हो पीठ मळताना जास्त जोर देऊन मळायचं नाही, हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे। आणि जरी तुम्हाला हे पीठ मोजून घ्यायचं नसेल तरी तुम्ही अंदाजे यामध्ये दूध टाकून हे पीठ मळून घेऊ शकता, परंतु पीठ मळताना थोडंसं सैलसर मळायचं, म्हणजेच आपल्या रोजच्या चपातीच्या कणकेपेक्षा थोडंसं पातळ पीठ मळायचं, जेणेकरून भिजल्यानंतर ते थोडंसं घट्टच होतं। आता यामध्ये राहिलेलं दूधही मी टाकून घेते आणि हे पीठ चांगलं मळून घेते। आणि हो, जास्त पातळही करायचे नाही, जास्त पातळ केले तर गुलाबजामुन थोडेसे गिळगिळीत होतात, त्यामुळे मीडियम असं पीठ मळून घ्यायचे, म्हणजेच कणकेपेक्षा थोडंसं सैलसर। आता इथेच आपल्याला चमचाभर तूप टाकून घ्यायचे आणि हे पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचे आणि हे पीठ आपल्याला आणखीन 2 मिनिटं मळून घ्यायचे आणि मळलेलं पीठ आपल्याला 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवायचे। आता पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया, म्हणजेच याच्यासाठी गुलाबजामुनासाठी आपण पाक तयार करून घेऊया। पाक तयार करण्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये 1 ग्लासभर अशी साखर टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्येच आपल्याला 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचे, म्हणजे जेवढी साखर घेतली तेवढीच आपल्याला पाणी घ्यायचे। तुम्ही पाक इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। मी फक्त थोडासाच पाक करणार आहे, कमी पडल्यास नंतर आणखीन करणार आहे। आता इथे 5 ते 10 मिनिटं झालेले होते आणि आपलं पीठ मस्त असं भिजलं गेलेलं आहे, जास्त वेळ भिजत ठेवायची गरज नाही आणि तुम्ही बघू शकता पिठाची अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी। आता हे पीठ आणखीन 2-3 मिनिटं चांगलं मऊसर असं मळून घ्यायचे, जेणेकरून गुलाबजामुन मळण्यासाठी पीठ चांगलं मऊसूत असं तयार होईल। आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि याचे आपण गुलाबजामुन मळून घेणार आहोत। गुलाबजामुन वळण्यासाठी तुम्हाला पाहिजे एवढं पीठ घेऊ शकता, म्हणजेच तुम्हाला किती लहान मोठे गुलाबजामुन करायचे त्यानुसार। आता गुलाबजामुन तयार करण्यासाठी जेव्हा गुलाबजामुन आपण वळतो तेव्हा बऱ्याचदा क्रॅक्स पडतात। आता ते होऊ नये म्हणून अशा पद्धतीने तळहातावरती पीठ घ्यायचे आणि आपल्याला तळहातावरती जोर देऊन हे पीठ वळून घ्यायचे आणि नंतर हलक्या हाताने हव्या त्या शेपमध्ये गुलाबजामुन वळून घ्यायचे। आता इथे मी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत लंबगोल आकारामध्ये। तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये गुलाबजामुन वळून घेऊ शकता। आता इथे थोडेफार गुलाबजामुन वळून घेतलेले होते, तोपर्यंत आपण इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये तेल ओतून घ्यायचे। तेल आपल्याला मध्यम गरम असं गरम करून घ्यायचे। सुरुवातीला अगदी छोटा असा गुलाबजामुन करून टाकून बघायचे की तेल जास्त गरम तरी नाही किंवा मग जास्त थंड नाही। जास्त गरम तेल केलं तर मग गुलाबजामुन वरून तळला जातो आणि आतून तसाच कच्चा राहतो आणि जास्तच थंड तेल असेल तर मग गुलाबजामुन तेल पितात, तेलकट होतात, त्यामुळे मध्यम गरम असं आपल्याला तेल करून घ्यायचे। आता इथे तुम्ही बघू शकता हळूहळू आपला गुलाबजामुन वरी येत आहे, म्हणजेच आपलं तेल या स्टेजला चांगलं परफेक्ट असं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण बनवून घेतलेले गुलाबजामुन टाकून घेऊया। इकडे मी तेल गरम होत तोपर्यंत गुलाबजामुन वळून घेतलेले होते। आता इथे थोडेफार गुलाबजामुन खालच्या साईडनी सेट झाले की, म्हणजेच खालून थोडासा कलर लालसर दिसला की आपल्याला गुलाबजामुन चमच्याने एकदम हलक्या हाताने खालीवरी करून घ्यायचे, कारण गुलाबजामुन इथे मऊ असतात आणि ते तुटण्याची शक्यता असते त्यामुळे। आता इथे तुम्ही बघू शकता खालीवरी करून घेतलेले आहेत गुलाबजामुन आणि हे आपल्याला चांगले सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे। अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती सुरुवातीला गुलाबजामुन तळून घ्यायचेत आणि तुम्हाला अंदाज आला असेल मधून गुलाबजामुन तळले गेलेले आहेत तर मग
गॅस थोडासा मोठा करायचा आणि तळून घ्यायच्यात वरूनही। आता इथे पाक आपला थोडाफार तयार होत आलेला होता, त्यामध्ये मी 2-3 विलायची अशा पद्धतीने तोडून यामध्ये टाकून घेते, जेणेकरून विलायचीचा फ्लेवर मस्त गुलाबजामुनला येतो। अधूनमधून आपल्याला पाकालाही चेक करायचे, पाक आपल्याला जास्त पुढे घेऊन जायचं नाही, म्हणजेच त्याची कुठलीही तार बनवायची नाही। अगदी पातळ असा पाक आपल्याला इथे तयार करायचे। पाकाची कन्सिस्टन्सी कशी हवी मी पुढे सांगेनच। आता इथे आपले गुलाबजामुनही तळले गेलेले आहेत, ते काढून घेते आणि नंतर पुढचे म्हणजेच राहिलेले गुलाबजामुनही आपण इथे तळून घेऊया अशाच पद्धतीने। आता पाकाची क्लिप मी बनवलेली होती, परंतु थोडीशी बहुतेक मिस झाली, त्यामुळे मी असंच सांगेन तुम्हाला की पाक जर तुम्ही दोन्ही बोटांमध्ये घेतलात तर त्याची कन्सिस्टन्सी अशी हवी की अगदी आपण तेलाची जशी असते ना, तेल जसं हातावर घेतल्यावर लागतं ना, तसं लागायला पाहिजे पाक घेतल्यावरती। आता इथे तुम्ही गुलाबजामुनही बघू शकता, अगदी जाळीदार झालेला आहे। अशा पद्धतीने गुलाबजामुन तयार झाले की नक्कीच त्यामध्ये पाक व्यवस्थित असा मुरला जातो। आता इथे मी पाकामध्ये गुलाबजामुन टाकून घेतलेले आहेत। गुलाबजामुन पाकामध्ये टाकताना लक्ष ठेवायचं की गुलाबजामुन तर एकतर गरम असायला पाहिजे किंवा पाक दोन्हीही गरम टाकायचं नाही, नाहीतर मग जास्त गिळगिळीत गुलाबजामुन होतात। त्यामुळे एक तरी पाक गरम ठेवायचा किंवा मग गुलाबजामुन तरी। आता याच्यावरती आपण झाकण ठेवून फक्त 1 तास भिजत ठेवूया आणि 1 तासानंतर तुम्ही बघू शकता गुलाबजामुनाने मस्त असा पाक पिलेला होता। आता इकडे मी दुसरा पाक बनवून हे 10-15 गुलाबजामुन पाकामध्ये टाकलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी। आता इथे तुम्ही बघू शकता मी एक गुलाबजामुन काढून दाखवते, किती मस्त रसरशीत असा झालेला आहे आणि तुम्हाला विश्वासही बसणार नाही की तुम्ही हे गुलाबजामुन विकत्रीच्या पॅकेटचे खात आहात। अगदी मावा गुलाबजामुन सारखेच हे गुलाबजामुन परफेक्ट असे लागतात आणि करायलाही तेवढेच सोपे आहेत। तुम्हीही एकदा नक्की करून बघा आणि ते केल्यानंतर कसे झाले ते कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि तुम्ही बघू शकता इथे गुलाबजामुन किती मस्त रसरशीत झालेले आहेत, बघूनच तोंडाला पाणी सुटते की नाही। तुम्हीही करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखीन भेटू अशाच मस्त रेसिपीसोबत। धन्यवाद।